नवी मुंबईतील भूमिपुत्र तथा प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटीची बांधकामे ज्या जमिनीवर सदर बांधकामे उभी आहेत त्या जमिनीच्या मालकी हक्कांसहितच नियमित करून 23 सप्टेंबर 2024च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी मागणी माजी आमदार तथा नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केली आहे। त्या संबंधीचे मागणी लेखी पत्र लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सिडको अध्यक्ष तसेच सिडको व्यवस्थापकीय संचालक इत्यादींना पाठवले असल्याची माहिती संदीप नाईक यांनी दिली आहे। गरजेपोटी घरं, ग्रामस्थांची घरं यांना फ्री होल्ड, यांना मालकी हक्क मिळाला पाहिजे आणि हा मालकी हक्क गावातल्या घरांना तर मिळालाच पाहिजे, परंतु शहरामधील देखील सर्व सोसायट्या, मग त्या 12.5% सोसायट्या असतील, त्या इतर सिडको निर्मित सोसायट्या असतील, ती इतर सहकारी संकुलं असतील, जी काही गृहसंकुलं जी सिडको नोडमध्ये आहेत, या सर्वांना फ्री होल्ड मिळालं पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।